नमस्कार, लोटस ब्लाउज स्टिचिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे 10 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 1.5 मीटर कापड घेतलेला आहे आणि जॉकेट बनवण्यासाठी अर्धा मीटर कापड घेतलेला आहे। ते आपण अस्तरच्या अगोदर कटिंग करून घेऊया। इथे मी साडी घेतलेली आहे आणि काठपदर साडी आहे। त्याच्यातला आपण आधी ब्लाउज पीस काढून घेऊया। त्याच्यावरती गुलाबी जॉकेट एकदम मस्त दिसतं, त्यामुळे मी पदराचं जॉकेट बनवणार आहे। आपण अगोदर पदर काढून घेणार आहे। इथे मी 31 इंच वर मार्किंग करते, कारण मी 31 इंचाची खालची फ्रिल घेणार आहे आणि वरची उंची 11 घेणार आहे। आता आपल्याला खालची फ्रिल काढायची आहे, त्यामुळे मी इथे अर्धा इंच शिलाईसाठी घेणार आहे। तुमच्या मनाने ठेवू शकता। तुम्हाला 3 इंच ठेवायचे असेल तर तुम्ही 3 इंच ठेवू शकता, किंवा ह्याच्या बदली सुद्धा कमी करू शकता। 2 ची घेऊ शकता किंवा 2.5 ची सुद्धा घेऊ शकता। इथे मी 2.5 ची घेतली। इथे मी पानगळा काढणार आहे। 4.5 इंच उंची घेतलेली आहे। अशा पद्धतीने मी गळा कट केलाय। पाठीमागचा गळा 2 इंच घेते
इथे मी अस्तर टाकून घेतलेला आहे आणि इथे 10 इंच आपल्याला कमराची बाजू आलेली आहे. तर इथं आपण असं निम्म बोलायचं. तर याच्या निम्म 5 इंच येते. तर आपण इथे 5 इंच वर मार्किंग करूया. साडी 25 इंच आहे. तर आपण जेवढी आहे तेवढीच घ्यायची आहे. काही आपण अस्तर कट करून घेऊया. जॉकेट बनवणार आहे. तर जॉकेटसाठी आपण त्याची उंची मी 14 इंच घेते. तिथे 14 इंच उंची, 6 इंच शोल्डर, 6 इंच राईमोंडा, छातीचा भाग 9 इंच, 1.5 इंच शिलाई, गळारुंदी 3 इंच घेणार आहे. 1 इंच पाठीमागचा, आकार देऊन घ्यायचा. मार्किंग करायची. आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण जॉकेट बनवणार आहे. अशा पद्धतीने मी जॉकेट कट करून घेतलेला आहे. कारण फ्रॉक पेक्षा जास्त थोडीशी उंची मी ह्याची वाढवलेली आहे आणि एकदम छान असं जॉकेट मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. थोडासा व्हिडिओ ह्याचा मोठा होईल, पण व्हिडिओ न स्किप करता तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनल नवीन आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सपोर्ट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.